विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. इकडे त्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात निर्बंध लागू. रेशन दुकानांना नियम लागू नसेल. बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजार साखर खरेदीवर निर्बंध. स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावमध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. साखरेचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या डीमार्टमध्ये तपासणी. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून डीमार्टमध्ये पाहणी. अतिरिक्त साठा तपासण्यासाठी प्रशासन सक्रिय. कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरामध्ये देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय. नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय. काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करणार. लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस उद्या पहाटे दिल्लीसाठी निघेल. दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, कोचीला सुद्धा कांदा पाठवणार. नागपुरात तुरडा, तांदूळ आणि गव्हाच्या किमतीमध्ये वाढ. वाहतूक आणि मजुरांचा खर्च वाढल्यामुळे दर वधारले. तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर. गव्हावरील निर्यात बंदी केंद्र सरकारकडून मागे. गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली. साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ. वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. सुट्ट्या तेलाच्या विक्रीवरून संभ्रम कायम. ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसोयीसह व्यापारीही नाराज. पाव किलो, अर्धा किलोच्या तेल पिशव्यांची विक्रेत्यांकडून मागणी. छोट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही. निर्णय 2011 पासून संपूर्ण देशात लागू. मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी. अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्ट. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश. आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठीची वयाची अट रद्द. मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय. वयोमर्यादा स्थगित, मात्र आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीतील सर्पदंश दुर्घटनेमधील कुटुंबियांना 1 कोटींची मदत देण्याची मागणी. वसतिगृहातील वयाची अट रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. इतर मागण्या अजूनही कागदावरच असल्याची रोहित पवारांची टीका. तर वयाची अट रद्द केल्याचा उल्लेखच GR मध्ये नाही, सुजात आंबेडकरांचा आरोप. पुण्यामधील मांजरीमधील आंदोलकाची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांना काही झाल्यास सरकार जबाबदार. विद्यार्थी आक्रमक. तर सुप्रिया सुळेंकडून VC-द्वारे विद्यार्थ्यांची फोनवरून विचारपूस. सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांनी घेतली BMC आयुक्तांची भेट. विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द करण्यासंदर्भात भेट. राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द होणार हे आधीच माहिती होतं. सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. मराठी सक्तीच्या विरोधात अमराठी रिक्षा चालकांची हायकोर्टात धाव. जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी. मुंबईतील 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा याचिकेमध्ये दावा. जळगावमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर 24 दिवसात 5 बळी. कालिका माता चौक ते शिव कॉलनीच्या दरम्यान अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलं. खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली. मुंबईच्या माझगावमध्ये गणपती आगमनावेळी अंडी फेकणाऱ्याला अटक. फटाक्यांचा त्रास झाल्यामुळे अंडी फेकल्याचा खुलासा. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची भायखळा पोलिसांची माहिती. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवस अखेर टीम इंडियाचा दबदबा कायम. श्रीलंकेच्या 265 धावांवर 8 विकेट्स. पहिल्या डावात श्रीलंका अजूनही 238 धावांनी पिछाडीवर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.